भिवंडी स्थित अंजूर फाटा के चरनीपाड़ा आगरी समाज सभागृह हॉल में ओबीसी समन्वय समिति थाने जिला अध्यक्ष श्री दशरथ दादा पाटिल की अध्यक्षता में ओबीसी समाजों के विभिन्न मांगों को लेकर ओबीसी समन्वय समिति थाने जिला द्वारा थाने जिला अधिकारी कार्यालय पर ओबीसी निर्धार मोर्चा को लेकर नियोजन सभा का आयोजन किया गया। इस निर्धार मोर्चा नियोजन सभा में समिति उपाध्यक्ष विश्वनाथ जाधव, श्री सुभाष अप्पा घरत, सुरेश दादा पाटिल, परशुराम पीतांबरे, रमेश मुकादम, सुनील पाटिल, विजय पाटिल, मनोहर पाटिल, विशुभाऊ महात्रे, बालाराम भोईर, बालकृष्ण माली, महेंद्र पाटिल, भानुदास पाटिल, चेतन भंडारी, संजय धनकर, हर्ष महात्रे, अमित पाटिल, जयराम पाटिल, भगवान भंडारी, एडवोकेट मच्छिंद्र महात्रे, डॉक्टर तपन पाटिल, स्वराज राउत, देवीदास पाटिल, नंदिनी भोईर, नैना भोईर सहित भारी संख्या में सर्वपक्षीय कार्यकर्ता और पदाधिकारी तथा ओबीसी समाज उपस्थित थे। तो वहीं दशरथ दादा पाटिल ने ओबीसी समाज के विभिन्न मांगों को लेकर मार्गदर्शन किया। इस कार्यक्रम का सूत्र संचालन व प्रस्तावना डॉक्टर विनोद हनुमान पाटिल सर ने किया। आता जवळजवळ आपल्याला आरक्षण आपल्याला मिळत होतं। ठाणे जिल्ह्यामध्ये या बाबतीत सगळ्यांना आमच्या माहिती आहे 9% मिळत होते। त्याच्यामध्ये पण आमदारांनी जो मागवलं आपलं ते 9% आरक्षण ही आपल्याला आता मिळत नाही। जरी पालघर जिल्हा झालेला असला तरी ठाणे जिल्ह्यामध्ये आजही ओबीसीला आपल्याला मिळत नाही। अनेक अडचणी समस्यांना तोंड द्यावं लागतं। आपली मुलं शिक्षणामध्ये आता प्रगती झालेली कोणतं असं क्षेत्र नाही तिथं ओबीसी मुलं नाही, परंतु आरक्षण जर असंच आपलं हातून निघून गेलं तर आपल्या लोकांना कठोर वोट घेत मारण्याशिवाय पर्याय राहणार नाही। त्यासाठी जसं बाबासाहेब आंबेडकर शिका संघटित व्हा, संघर्ष करा। आम्ही शिकलो परंतु आम्ही संघटितही होत नाही आणि संघर्षही करत नाही। मागच्या नोव्हेंबर महिन्यामध्ये आपण ओबीसी समाजासाठी मोठा असा आपण मेळावा घेतला, सभा घेतली। देशाचे राष्ट्रपती पंतप्रधानांच्या सभेला सुद्धा इतका खर्च होत नाही, त्याची जास्त खर्च आपण केला, सर्वांना मेसेज पाठवले, प्रचारही केला, प्रसारही केला, परंतु माझा समाज झोपलेला आहे, त्याला काही जागा घेत नाही। आता आपण जेवढ्या लोकांना आपण कोणत्याही समजा पाऊस आहे, आम्हाला यायला रस्ता नाही, आम्ही इकडे आहोत तिकडे आहोत, कशी जाग येईल तुम्हाला? बाहेर कोकण आयुष्य तुमच्या हातात निघून चाललेलं आहे, तरी पण आपण उपकरणासाठी डाळ झोपलेलो आहोत। आपल्याला आता झोपचं जर सोडून घेतलं तर आपल्या भविष्यात मुलांना काहीच मिळणार नाही। की पहिल्यांदा जात जनगणना करणे हे फार महत्त्वाचं आहे। जोपर्यंत जातनिहाय जनगणना होत नाही तोपर्यंत समाज कोणकोणता कुठल्या समाज याच्यामध्ये आहे त्याची एकदा सरकारला माहिती असते। दुसरं असं आहे की या संदर्भात शिंदे समिती जी नेमलेली आहे ती शिंदे समिती नेमत असताना त्याच्यामध्ये ओबीसीच्या लोकांना विशेष प्राधान्य देणं त्या कमिटीमध्ये होतं, तसं होत नाही। आणि म्हणून ज्या ज्या वेळा अशा प्रकारच्या कमिट्या नेमल्या जातात ओबीसीचे त्यात मेजॉरिटीने ओबीसीचे सदस्य असणं आवश्यक आहे, ते होत नाही, ते सरकार त्याकडे दुर्लक्ष करतं। दुसरं असं आहे की सगळे सोयरे हा जो प्रश्न आहे हा अत्यंत हास्यास्पद आहे आणि सरकार याचा जेव्हा विचार करते तेव्हा आम्हाला आश्चर्य वाटतं। कोण सगळे सोयरे, कुठले सगळे सोयरे, कुठल्या धर्मात ते सगळे सोयरे, हे जर सगळं आता विस्तारित बोलणं बरोबर नाही, पण सगळे सोयऱ्यांचा विचारच कसं करणार हा मूर्खपणाचं लक्षण आहे। जे त्याच्या मागे त्यांनी याचा मूर्खपणा असा त्याला बोलू नये, कारण शेवटी असं आहे की ज्या ठिकाणी जरांगे एक 4थी 5वी शिकले त्याला कळत नसेल, पण इतर त्याच्या पाठीमागे जे आहेत त्यांनी सांगायला ना काही सगळे सगळे कसे मागणी करतोयस, कुठल्या अर्थाने मागवतोयस? माझा समाजाने एखाद्या वेगळ्या समाजाच्या मुलीबरोबर लग्न केलं त्यामुळे आरक्षण द्यायचं, ही कुठली पद्धती सगळ्या सोयऱ्यांची? आणि ही समाजीकरण असं जसं कुणबी जसे पाठीमागून घुसवले, ज्या जाती वास्तविक आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आणि संयुक्त महाराष्ट्रानंतर जी घटना आहे त्या घटना ॲज इट इज यूज करायला पाहिजे होती। त्या पारतंत्र्याच्या तुम्ही एंट्री आता
मग काय स्वातंत्र्यापासून तुम्ही काय केलं? मग तुम्ही हेच केलं का? त्या इंटरव्ह्यू तुम्ही कशात इंटरव्ह्यूला प्राधान्य दिलं? वास्तविकते पाहत असताना ज्या वेळेत म्हणजे हैदराबाद स्टेट होता, मराठवाड्यामध्ये काही भाग आला, त्यावेळेत तो पार्ट जो संपला आणि त्यामुळे तो पार्ट संपल्यानंतर नवीन राज्य घटना आहे, त्या राज्यघटनेप्रमाणे जे अधोरेखित झालं ते तुम्ही आता आणायला पाहिजे होती. 1967 साली ज्यावेळेस हा सगळ्या घटना महाराष्ट्र राज्य सरकारने ओबीसी संदर्भात जो काही जातीनिहाय केला, त्यावेळी त्यावेळेस झोपेत राहा हा समाज त्यावेळी जागृत का नाही राहिला? आणि नोकर भरती संदर्भात जो आहे ती तात्काळ तुम्ही थांबवली पाहिजे. कारण सगळ्यात तुम्ही पाठीमागून येणारा समाज आहे ज्याचा या जातनिहाय करत असताना मराठा समाज, मराठा ओबीसीच्या बरोबर कुणब्यांबरोबर लग्न करणार आहेत की ज्यांनी ओबीसीचं सर्टिफिकेट घेतलं, त्या लोटीबिटी व्यवहार करणार आहेत का? मग तिथे करणार नाही, मग आमच्या सवलती कशा घेतल्या गेल्या? त्या पहिल्यांदा रद्द झाल्या पाहिजेत. जोपर्यंत रोटीबिटीचं असं प्रश्न वेगळा तर ते होणार नाही पुढे भविष्यात. आणि मग अशा जाती समूहाला तुम्ही पाठीमागून इंटरव्ह्यू देऊन आज त्यांना आरक्षण देता, ही बाब अत्यंत गैर आहे. आणि म्हणून महाराष्ट्र राज्याला उद्याच्या भविष्यात बहुजन समाजाला फार महत्व राहील असं मला वाटत नाही. ज्या पद्धतीने आमच्या मागच्या मेळाव्यामध्ये काही आमच्या चुका घडलेल्या असतात, कदाचित आम्ही आमची चुका समजतो, तर त्या ज्या चुका आहेत त्या दुरुस्त करून सर्व समूहाला, सर्व राजकीय पक्षांना सांघिक एकत्र आणून एका विषयावर आम्ही त्यांना विश्वासात घेऊन पुढे पवित्र घेणार आहोत. ज्या वेळेस दिवा पाटलांनी नव्या मुंबईमध्ये 12.5% करता हा कायदा नव्हता, पण क्रांती घडवली, 5 हुतात्मे गेले आणि त्यातून नवीन कायदा 12.5% आला आणि तो देशामध्ये सर्वांगे सर्वकडे सर्व राज्यामध्ये विकसित झाला. हे लक्षात घ्या. मी क्रांतीतून नवीन कायदा बनवू शकतोय. उद्या फ्रेंच राज्यक्रांती कशी घडली तशा इथे क्रांत्या ज्या होत आहेत त्याचा कायदा बदलतो. शहाबनो प्रकरणामध्ये तुम्हाला माहिती असेल की इतक्या मोठ्या प्रमाणात सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात आंदोलन उभं राहिल्याबरोबर शहाबनोचा त्याच्यावर कायदा तयार केला. हे चुकीचं होतं, खरं म्हणजे चुकीचं होतं, पण तरी देखील सरकारने कायदा बदलावा. आमचं म्हणणं आहे की जे ओबीसीला संविधानाच्या 340 15-16 याच्याप्रमाणे जे काही आम्हाला अधिकार दिले सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या ते कायमस्वरूपी राहिले पाहिजेत. जे आर्थिक निकषावर जर कुणाला दिला असेल तर त्याला आमचा पूर्ण विरोध आहे.